नमस्ते. आज आपण अळूच्या पानांपासून अतिशय पारंपरिक अशी रेसिपी बनवतोय. आत्तापर्यंतच्या व्हिडिओजमध्ये आपण अळूच्या पानांची अळूवडी पाहिली, देठांची भाजी, देठी पाहिली किंवा अळूच्या पानाची दह्यामधली कोशिंबिरीसारखी भाजी कशी लागते ती पाहिली. आज आपण बनवणार आहोत ह्या अळूच्या पानांच्या गाठी घालून त्याच्यापासून तयार होणारी भाजी. तर त्यासाठी इथे अळूची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. ही पूर्ण व्यवस्थित पुसून निथळून घेतलेली आहेत. आता याच्या मागे कोवळी पानं असतील तर शीर तुम्ही लाटण्याने लाटलीत तरी चालेल, पण पान जून असेल तर मात्र याच्या मागची जी शीर असते जरा जाडसर असते ती पूर्ण काढून टाकायची. सगळी पानं एकत्र करून सेंटरमधून अशी कट करून घ्यायची. आता ही पानं कट करून झाल्यानंतर त्यातलं एक एक पान घ्यायचं. छोटं पान असेल तर एका पानाच्या अर्ध्या पानापासून अशी एक गाठ बनते. तर त्याला तुम्ही रोल करून गाठ घालायची. फक्त गाठ मारल्यानंतर जास्त ओढायचं नाही, नाहीतर मग जो देठ बाहेर आलाय तो तुटून जाईल. तर या पद्धतीने तुम्ही बारीक किंवा थोडासा मोठा सुद्धा असा रोल बनवू शकता. एकदा रोल बनवला की तो बोटांभोवती फिरवायचा आणि जी गाठ आहे ती खालून वर घ्यायची, म्हणजे मग ही आपली व्यवस्थित अशी गाठ तयार होते. तुम्ही एका पानाच्या 2-2 गाठी सुद्धा बनवू शकता. तर या पद्धतीने गाठी बनवायच्या असतील तर अळूची पानं तुम्हाला 1 ते 2 दिवस आधीच काढून आणावी लागतात, कारण याला आपल्याला सुकलेली पानं लागतात. ताजी पानं असतील तर अशा गाठी नीट बसत नाहीत, किंवा कधी आपण पानं आणतो आणि अळूची वडी करायला विसरून जातो, तर अशा वेळी राहिलेल्या पानांचं काय करायचं हा प्रश्न पडतो. तर त्या सगळ्यांसाठी ही रेसिपी खूप छान आहे. या पद्धतीने सगळ्या अळूच्या पानांच्या गाठी बनवून घ्यायच्या. आता याच्यासाठी मसाल्यामध्ये काय घालायचं, तर 1 छोटा कांदा बारीक चिरून घेतलाय, 2 हिरव्या मिरचीचे तुकडे करून घेतले. इथे तुम्ही लाल सुक्या मिरची सुद्धा वापरू शकता. 4-5 लसूण पाकळ्या घालायच्या आणि थोडंसं ओलं खोबरं घालायचं. आता तिखटासाठी तुम्ही घरचा मसाला किंवा मालवणी मसालाही याच्यामध्ये घालू शकता. तर हा मी घरचा मसाला घातलेला आहे. तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार घाला. आता हे मिक्सरला थोडंसं फिरवून घ्यायचं. आता फिरवल्यानंतर हे असं थोडंसं ओबडधोबड बारीक होईल. तर आता ह्या स्टेजला याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं. जेव्हा मी अळूची पानं धुवून घेतली त्याचवेळी मी चिंच भिजत घातलेली. तर असं छोटीशी चिंचेचा तुकडा पाण्यामध्ये भिजत घालून किंवा तुम्ही डायरेक्ट चिंचोके काढून सुद्धा याच्यामध्ये घालू शकता. आता याचं एकदम गंध असं बारीक वाटण करून घ्यायचं. याला कलरही खूप सुंदर येतो. तुम्ही लाल मिरची घातलीत तर मग वाटण अजून कलरफुल होतं. आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं. 1 चमचा तेल घालायचं. मीडियम टू लो गॅसवर आता आपल्याला फोडणीमध्ये थोडंसं हिंग आणि थोडेसे जिरे घालायचे आहेत. जिरे चांगले परतले की 1 छोटा कांदा बारीक चिरून फोडणीमध्ये परतायला घ्यायचा. आता कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा. कांद्याचा कलर चेंज झाला की मग आपण याच्यामध्ये अगदी किंचितशी हळद घालणार आहोत. या भाजीमध्ये तुम्ही हळदीचं पानसुद्धा घालू शकता, मग तेव्हा हळद घातली नाही तरी चालू शकते. आता जे आपण वाटण बनवून घेतलेलं होतं ते वाटण या फोडणीमध्ये मिक्स करायचं. आता मीडियम टू लो फ्लेमवरच आपल्याला हे वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, जेणेकरून याचा जो आंबटपणा चिंचेचा आहे तो व्यवस्थित निघून जाईल आणि हे जे आपलं लसणाचं वाटप आहे ते अगदी व्यवस्थित भाजलं जाईल. हा मसाला एकसारखा गोळीसारखा घट्ट व्हायला लागला की आपण जे देठ बनवून ठेवलेत गाठी घालून ते या गाठी याच्यामध्ये मिक्स करायच्या. गाठी मिक्स केल्यानंतर हे मिश्रण एकदा हलवून घ्यायचं. या स्टेजला तुम्ही याच्यामध्ये गरम पाणीसुद्धा घालू शकता किंवा मग थंड पाणी ओतलात तरी चालेल. आता आपला हा ग्रेव्हीचा बेस तयार आहे. आता याच्यामध्ये आपल्याला किती ग्रेव्ही पातळ हवी त्या प्रमाणामध्ये पाणी मिक्स करायचं. तर या पद्धतीने आता ह्या अळूच्या पानांच्या ज्या गाठी आहेत त्या या पाण्यामध्ये व्यवस्थित आता आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत. तर ही भाजी अतिशय पौष्टिक आहे. याच्यामध्ये तुम्ही सूपसारखी सुद्धाही खाऊ शकता, कारण या पानांचा सगळा अर्क त्या भाजीमध्ये उतरतो. आता मोठा गॅस ठेवायचा आणि ही भाजी आपल्याला व्यवस्थित उकळून घ्यायची आहे. 1-2 मिनटं ही भाजी उकळली की मग आपण गॅस कमी करणार आहोत. अशी एखादी जर गाठ मध्ये आधी सुटली तर तिला सतत हलवू नका, कारण आपण ती गुंडाळी केलेली आहे त्यामुळे ती गुंडाळी सहसा निघत नाही, त्यामुळे पान उकलण्याची शक्यता कमीच असते. ही गुंडाळी आहे अशी शिजते. आता ही आपली जी भाजी आहे ती व्यवस्थित उकळलेली आहे. तर या स्टेजला गॅस कमी करायचा आणि याला आता आपण झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं वाफ देऊन घेणार आहोत. आता मंद गॅसवर वाफ दिल्यानंतर तुम्ही बघाल जी पानं आपल्याला हिरवीगार दिसत होती त्याचा थोडासा कलर चेंज होतो. गाठी ज्या आपल्याला मोठ्या दिसत होत्या त्या हळूहळू शिजल्यानंतर छोट्या व्हायला लागतात. आता या चिंचेचा आंबटपणा कमी करण्यासाठी याच्यामध्ये थोडासा गूळ घालायचा आणि पुन्हा 4 ते 5 मिनटं ही भाजी व्यवस्थित शिजू द्यायची. तुमच्याकडे चिंच नसेल तर तुम्ही याच्यामध्ये आमसूलसुद्धा घालू शकता.
आता ही पहा, आपली भाजी व्यवस्थित शिजलेली आहे. एक गाठ तुम्ही चेक करून बघू शकता. ह्या ज्या आळूच्या पानांच्या गाठी आहेत, जेव्हा आपण खाण्यासाठी घेतो तेव्हा त्या अगदी व्यवस्थित आपल्या जेवणामध्ये मिक्स होतात. तर अशी ही भाजी तुम्ही गरम गरम भाताबरोबर, भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकता. अतिशय पौष्टिक आहे. पण ज्यांना किडनीचा त्रास असेल किंवा युरिनचा काही त्रास असेल तर त्यांनी मात्र आळूची पानं ही कमी प्रमाणातच खावी. बाकी सगळ्यांनी कॅल्शियमसाठी, आपल्या पौष्टिकतेसाठी ही भाजी नक्की खावी. अतिशय रुचकर आणि पारंपरिक पदार्थ आहे. आवडल्यास नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.